प्रेम प्रेमी युगल एकांतात काय करतो? अच्छा, घरचे बाहेर गेलेत म्हणून चान्स मारतोयस? ते कोणीतरी म्हणूनच ठेवलंय ना, मिळता एकांत मारावा चान्स. तात्या गाडी फिरवून परत येतील. नाही नाही नाही, त्यांचा खडा पडल्याशिवाय ते काय परत येत नाही. त्यामुळे आता आपल्याला डिस्टर्ब करणारं कोणीच नाही. हो का? फोन कोणाचा आहे मध्येच? तात्या? हा तात्या बोला. आम्ही घरी कोणीच नाही, तुम्ही दोघंच आहेत. गैरफायदा घेऊ नका. तात्या नाही, काय करायचा विचार सुद्धा डोक्यात आणू नका. सणासुदी दिस आहेत म्हणून सांगू राहिलो. अहो आम्ही कुठे काय, काही काय आम्ही नाही, आम्ही कुठे काय. नाही, माझं सांगायचं काम आहे बाबा, म्हणून सांगू राहिलो. काय? अरे काय झालं? बोल ना. तुझा मूड असा अचानक ऑफ का झाला? तात्या काही बोलले का तुला फोनवर? बोलले. काय? काळजी घ्या म्हणाले. मग त्यात एवढा मूड जाण्यासारखं काय? हे बघ, दार खिडक्या मी आधीच बंद करून ठेवलेत. तरी परत एकदा जाऊन बघ. अरे हा, गॅस व्यवस्थित बंद केलाय ना? कुठली लाईट तर चालू नाहीत ना? थांब बघते. थांब. तसं नाहीये. पण तात्या म्हणाले की आम्ही घरी कोणी नाही आहोत, तर जरा काळजी घ्या. सणासुदीचा दिवस आहे, मनाला येईल तसं काही करू नका. म्हणजे पल्ले अगं, घरात कोणी नाहीये तर तात्यांनी खडा टाकून बघितलं. हे असं कसं बोलू शकतं बरं तात्या? थांब, मी इथं फोन करून विचारतोच त्यांना. अलंकार, अरे नाही नाही, 1 मिनिट थांब. थांब, विचारतो. असं कसं बोलू शकतं? हॅलो. एक मिनिट. तुम्ही आता मगाशी जे काय बोललात ना, ते काय बोललात मला नीट कळलं नाही. एकदा सांगा बरं. सणासुदी दिस आहेत, घरात उगा वाशाट बिशाट करू नका. नॉनव्हेज करू नका. सणासुदी दिस आहेत असं म्हणायचं होतं का? मला वाटलं हे काही नाही, काही नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अरे तुला काय झालं होतं? मग असं नवरा बायको मधलं कोणी कोणाला सांगतं? मी कुठं काय सांगितलं? अगं मगाशी तात्यांचा फोन आला ना, तेव्हा माझा जरा गैरसमज झाला. ते म्हणत होते चिकन मटन काय घरात आणू नका. मला वाटलं ते ठीक आहे, क्लिअर झालं. आता आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी येणार नाही. अरे यार तात्या. बोला तात्या. काय करतो रे? काय नाही, मस्त आहे. घरातच आहे. बोला बोला बोला. नाही, मी मगाशी म्हणलं तुला काही बाई करू नका, तर तुला काय वाटलं रे? मला आपलं हे काही नाही तात्या. मला हेच वाटलं की ते चिकन मटन काय घरात आणू नका, बाकी काय नाही. ते फक्त कन्फर्म करून घेतलं मी एकदा. वेळ लागला तरी चालेल. बस. उतरा चला. अहो मी काय म्हणते, तुम्ही कशाला येताय तिथपर्यंत? हा, तुमच्या चहा इथे गाडीतच पाठवते की मी, नाही का ग? आता तुम्ही बसा गाडीत. चल या. हा बसा बर का, आम्ही आलोच. हा चल ग बाय. दादा 3 चहा द्या बघा, आणि एक तिथं नेऊन द्या. हा कमी शुगरचा द्या बर का. हा त्यांना साखरेचा त्रास आहे जरा. बस ग. आहो दादा, उठ की. जर बसू दे. बस बाई बस. उन्हाने ना जे नुसतं नको केलाय बघ. कुठे निघाले? यात्रेला? हो, तुला यायचं का? हो, तसं नाही. सगळे यात्रेला जरा इथे थांबतात, चहा घेतात आणि मग निघतात. नाही, मी इथे मुतखड्यावरचं औषध घ्यायला चाललो. डॉक्टर मल्ले पंडित नाही का, त्यांच्याकडे. तुम्हाला माहिती आहे का दवाखाना कुठे आहे ते? डॉक्टर मल्ले पंडित. हा हा, इथून असं उजव्या बाजूला गेलात ना? हा, तिथंच आहे का?
तिकडनं थोडं पुढे गेलात की डाव्या बाजूला जावा, तिथे एक हायवे आहे. अहो हायवेला कशाला मला दवाखान्याचा ऍड्रेस पाहिजे तर? अहो तिकडनं पुढे गेलात ना 10 किलोमीटर, तिकडे ICU हॉस्पिटल आहे. अहो मला मुतखड्यावरच्या औषधासाठी मल्ल्या पंडितचा दवाखाना पाहिजे. तुम्ही ICU कशाला सांगू राहिले? अहो त्याचं काय, डॉक्टर मल्ल्या पंडित यांनी मुतखड्यासाठी दिलेलं औषध सगळ्याच लागू होत नाही. म्हणजे काही जणांच्या डोक्यावरचे केस गेलेत, माझे गेले काय? नाही नाही, टोपी. काही जणांच्या तोंडावरती मोठे मोठाले तर फोडे आलेत. बापरे. अहो इथं काहीच नाही. काही जणांचे तर हात गळून पडलेत. माय आहे पण कस काय? अहो खडा विरघळतो म्हटल्यावर औषध किती जालीम मसाल्याचा विचार करा. आपण तसं नाही, औषधाचा आणि त्याचा काय संबंध? जर योगायोगाने जर औषध तुम्हाला सूट नाहीच झालं तर ICU मध्ये तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिट करावं लागेल ना. हा तुम्ही इथं कशाला आलात? आलो जरा जाऊन. आता कुठं निघालात? खडा पडतोय असं वाटू राहिलं. बघितलं ना, चहा पण घेत. जरी तू कळले तरी ना कळणारे, दिसले तरी ना दिसणारे, विरणारे मृगज एक क्षणा. वाजू दे, नाही उचलायचं. कोणी किती डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला तरी आपण डिस्टर्ब व्हायचं नाही. अरे पण असं वाजत राहिलं तर आपल्यालाच डिस्टर्ब होईल. तुझ्याकडे लक्ष गेलं पाहिजे ना माझं. माझं फोनकडे जाईल मग. थांब, मला बघ तरी ते कोण आहे. अरे अलंकार, अरे माझ्या वर्गमैत्रिणीचा फोन आहे. कधी नव्हे तो फोन केलाय तिने. काय करू? घे. थँक्यू एम ए मराठी. हा निर्मला बोल. हॅलो 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 निर्मला, अगं मला तुझा आवाज येत नाहीये. इथे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. थांब, मी ना बाहेर जाऊन तुझ्याशी बोलते. हॅलो, हा हॅलो. अगं घरात ना रेंज नव्हती म्हणून जरा बाहेर येऊन बोलतेय. रायते, कशी आहेस तू? मी मस्त. तू सांग, गावी कधी येणार आहेस? काही सांगता येत नाही ग. का? का म्हणजे? अगं आपल्या वर्गमैत्रिणीचं लग्न आहे. कोणत्या? अगं एकच तर राहिली आहे बिना लग्नाची, सुनीता. बाकी तर सगळ्या नांदायला गेल्या. सुनीताच्या लग्नाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या भेटी तरी होतील. हा, पण काही नक्की सांगता नाही येणार. म्हणजे मी ट्राय करेन यायला. प्लीज ये ना ग, असं नको करू. एकतर सुनीताला तसे खूप लांब दिलंय. कुठे? लंडनला? अगं लंडनला नाही, तिचं लग्न झाल्यानंतर लगेच बांगलादेशला जाणार आहे म्हणे. तिचा नवरा तिकडेच कुठल्या तरी कंपनीत काम करतो म्हणे. पल्लवी प्लीज ये ना ग. अगं लग्न झाल्यापासून सगळ्यांची आठवण येते, पण भेट काही होत नाही. एक वेळा भेटू ना सगळे, नंतर नशिबात आपली भेट नसली म्हणजे. अगं हो, मी नक्की ट्राय करीन. ओके ठीक आहे, बाय बाय. चल. बरं ऐक, काळजी घे. तात्या आणि आई घरी येण्या अगोदर पसारा वाढवून ठेवू नकोस सगळा. टेन्शन घेऊ नको. चल चल. तुझ्या सवयी माहिती आहेत ना म्हणून म्हणते मी. परत आई घरी आल्यानंतर माझ्या नावाने ओरडल्या म्हणजे. काळजी करू नको पण. सांगतो मी अजिबात पसारा करणार नाही. सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवेल. तुला मैत्रिणींच्या आठवण येत असेल ना, तू जाऊ नये. बर, येऊ मी? मुली असतेस ना, नाही तर जरा वेळ. बरं ठीक आहे, थांबते. ए नाही, मस्करी केली मी, मस्करी. तेव्हा गाडी पण आली तुला घ्यायला. गाडी? हा, बायकोची इच्छा पूर्ण नको का करायला? स्पेशल गाडी बायकोसाठी. अरे पारी ना, अरे लय मजेत. बरं हा, अरे हरीश शेठ आता ट्रॅव्हल एजन्सीत कामाला आहेत. आणि अरे वहिनी तुझी
नमस्कार वहिनी. तुम्हाला गावात काही प्रॉब्लेम असा ना मला फोन करा. पुऱ्या गावात मोठे आपले. नक्की नक्की. बरं चला आलो गाडीत बसून. सोडू का बॅग ती? नाही 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 मी आहे ना थांबतो. बस बस ठेव. पाय पाय पाय. तू आता जोवर येत नाहीस ना तोवर मला खूप बोर होणार आहे पल्ले. अरे त्यात काय एवढं, आपण फोनवर बोलूया की. ते आहे पण तू जाऊ नये बाबा, तू जाऊ नये. अलंकार नक्की जाऊ ना? हा जा ना तू जा. पण खरंच यार जाणं गरजेचं आहे का पल्ले तुझं? मला माहित होतं तू माझ्याशिवाय नाही राहू शकणार. चल काय ग? चल. नाही जा. नाही जा. ऐक ना पल्ले. पल्ले ऐक ना. पल्ले काय आता काय करायचं? अरे आपलं बोलणं झालं म्हणून मी सगळं अरेंज केलं ना. मी काम करतो, मी गाडीचे जे काही पैसे होतील ते देतो. डोंट वरी. त्याचं नाही रे. याचं काय करायचं? तुम्हाला काय म्हटलं वहिनी माहेरी जाणार आहे म्हणून मी सगळा स्टॉक अरेंज केला ना. आता वहिनी घरी असल्यावर आपण कुठं बसायचं? करून काहीतरी ऍडजस्टमेंट बाहेर बसू. बाहेर हो बाहेर बसला ना गल्लीपर्यंत गोष्ट जाते एकदम. ते बाहेर बिर नाही रे. मग एक काम करू, मी काहीतरी करतो. हा काय करतो? एक पितो का फेकूयात? बिकू नको येडे का काही काय बोलतो तू. 1 मिनिट थांब, मी आलो काहीतरी बोलतो तिच्याशी. पल्ले उशी अगं हे कुठं दिसणार? जरा फोन लावून बघ माझ्या फोनवरून. हॅलो. अहो कुठे आहे तुम्ही? आता येतो म्हणून गेले ते उगवलेच नाही की. आता इतक्या वेळ मध्ये बसतात होय? आलो अहो आलो म्हणजे इतक्या वेळ मध्ये बसलात तर खडा पडला का काय? नाही ना. मग काय करताय तिथं इतक्या वेळ? आलो लवकर या. हा नाहीतर हॅलो काय झालं काय? बघितलं ना माणसाने तर माझा फोन कटच केला ना माझा. पहिले तू थांबलीस ना मला खूप खूप बरं वाटलं मला. तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाही. हे तुझं प्रेम बोलतंय. पण ना मला काय वाटतं माहितीये पल्ले, तू तुझं आयुष्य जगलं पाहिजेस. मग तुला जर का आता जावंसं वाटत असेल तर तू गेलं पाहिजेस. तू तुझं आयुष्य जगलं पाहिजेस. नाही नको ठीक आहे. मी सांगेन माझ्या मैत्रिणींना की आता मला जमत नाहीये. कशाला असं काही सांगतेस? अगं हे बघ, तुझ्या मैत्रीण गँगचं हे शेवटचं लग्न आहे की नाही? मग सगळ्या अशा एकत्र जमतील, मजा मस्ती करतील, असे सेल्फी काढतील. त्यात तू नसशील तर ते बरं नाही वाटत ना. मी खरंच जाऊ? आता मी तुला फोर्स नाही करत. तू तुझं ठरव. मी काय सांगणार बाबा. आता तूच सांग मी जाऊ का नको ते. आता तू मला एवढं विचारतेस म्हणून मी एक असं सांगतो तुला. फोर्स नाही आहे, फोर्स अजिबात नाही. पण मला विचारलं प्रॅक्टिकली तुला सांगतो की काय आहे बघ, ती मैत्रीण बांगलादेशला जाणार आहे लग्न करून, बरोबर? मग नंतर पुन्हा तिला भेटणं होईल नाही होईल काय सांगता येत नाही ना. पण आपण हनीमूनला तिकडे जाऊयात ना. तसंही आपलं ठरलं ना फॉरेनला जायचं.
हो विसरलोच मी. पण 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 समजा तसं आपण गेलो तर ती एकटीच मैत्रीण भेटणार ना तिकडे. बाकीच्या कुठे भेटतील. आणि जर आपलं ठरलं की बांगलादेशच्या ऐवजी आपण ह्याला इकडे जायचं, हे नॉर्वेला जायचं ठरलं तर कोणीच नाही भेटणार. अरे तसंही होऊ शकतं. म्हणजे मी गेले पाहिजे, हो ना? तुला वाटतंय ना आता आतून वाटतंय ना, मग तसं तू केलं पाहिजेस. अरे पण तुझं काय? तू इथे माझी काळजीच करू नकोस तू. हे बघ मी मस्त. आणि तू म्हणालीस ना मगाशी आपण फोनवर बोलत जाऊ, चॅटिंग करत जाऊ. चॅटिंग किती दिवस झाले आपण केले नाही. अलंकार, ते गाडीवाल्याला थांबवलंय, काय करायचं तुम्ही? गाडी काय करायचं पल्ले गाडीवाल्याचं? काय आपलं कॅन्सल असेल तर त्याला सांगू नको बाबा तुझी गाडी काय परत गाडीच मिळणार नाही ना. नाही नको थांब. पण आता मी कन्फ्यूज झाले. कन्फ्यूज काय व्हायचं? हे बघ कसं ना, शेवटी या मैत्रिणी कशा वागतात तुला माहिती आहे ना. म्हणतील की लग्न झाल्यानंतर पल्लवी बदलली, तिला अजिबात मैत्रीची कदर राहिली नाहीये. आणि शिवाय तिची तुझी मैत्रीण आहे ती बांगलादेशी, तिच्याशी पुन्हा भेटणं होईल नाही होईल काय सांगता येत नाही ना. पण बघ म्हणजे तू ठरव, मी काहीही बोलणार नाही. तू तुझं ठरव. पण मैत्री म्हटली की जरा काय करतो यार? बसायच्या अगदीच गेम करून टाकला भाऊनी. अरे ते उत्साहाच्या भरात फुटली रे बाटली. अरे एवढा कुठला आनंद होतोय तुला उत्साहाच्या भरात म्हणे? अरे ते बायको माहेरी गेल्याचा आनंद, बाकी काय. बरं अरे आता करायचं काय? काय करायचंय? दुष्काळात 13वा महिना. थांब. हा पद्या, कुठे आहे रे तू? एक काम कर, अलंकारच्या घरी आणि येताना एक खंबा घेऊन. उतर खाली. उतर, ये बाहेर. काय झालंय? अहो पण काय झालं ताई? ताई ताई म्हणतोस आणि तिरक्या नजरेने पाहतोस. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? काय केलं मी? अहो ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. हे बघ, पोलिसात आहे ना, सांगून ठेवते. अहो खरं सांग. लाज नाही वाटत का? अरे काय बघताय? शो चालू आहे इथे, निघा. आयला पद्या, तूच आपला करा दोस्त भावा. केला तू काम एकदम. हा बघलो, थोड्या वेळा पहिले बाटली फोडली मी. हा बोलतो मग आईला सपना विसरलो. अरे येड्या, आपण दिवाळीचं फराळ चाकणं कशाला पाहिजे? इथे काचा झाल्या होत्या माहिती. हा बोलतो. अजून कोणाला बोलवलं? नाही रे, कशाला कोणाला बोलवायचं? पण तिघच तो होतो. दिवाळी मागायला आला असेल कोणी. दिवाळीचं फराळ वेळा घेत नाही लोक. तू एक काम कर, हे 20 रुपये देऊन विषय संपव. हा दे दिवाळीचं फराळ घेत नाही लोक. हा मग